रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी संतोष बाचकर, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. ह्या बागेची जी यशोगाथा आहे, एक भाग नंबर म्हणजे मागच्या वर्षी पण आपण या प्लॉट मध्ये शूटिंग केली होती. आणि हे शेतकरी बांधव गेले 2 वर्षापासून आपले रामा ॲग्रोटेकचे दर्जेदार उत्पादने वापरून त्याच्या जोरावरती भरघोस असं उत्पादन त्यांनी गेल्या 3 वर्षापासून घेत आहेत. तर प्रथमतः आपण त्या शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. मी गणेश अरुण मुसमाडे, राहणार तांबेरे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मी आता गेल्या 2-3 वर्षापासून रामा ॲग्रोटेकचं हे बायोसृष्टी, निमकरंज, पुन्हा त्यांचं आपलं बायोसमृद्धी, डाळिंब स्पेशल, त्यांचे सर्व हे वापरतो. पण त्याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहे. हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता पहा ना, निमकरंज आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या बागेचं व्यवस्थापन आणि बागेची पहिली पानगळ आणि पहिलं पाणी किती तारखेचं आहे आपल्या प्लॉट? हे 21 मार्च पाणी. 21 मार्चचं पाणी आहे. आणि आज जर बघायला गेलं तर प्लॉटला किती दिवस पूर्ण झाली? आता 21 मार्च पासून एप्रिल, मे, जून, जुलै, हे 21 ला 4 महिने होतील. 3.5 महिने. मित्रांनो, हा 3.5 महिन्याचा प्लॉट आहे. 3.5 महिन्यामध्ये म्हणजे 100 दिवसाचा पकडा तुम्ही. 100 दिवसामध्ये फळाची साईज 100 ग्रॅमच्या पुढे निघाली आहे. बरोबर ना? 100 ग्रॅम. आता झाडावरती आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतंय, सेटिंगला प्रॉब्लेम येतोय, त्याच्यानंतर साईजला प्रॉब्लेम येतोय, त्याच्यानंतर पाकळी करपा असेल, तेले असेल, डांबरे असेल, खालून ड्रिप न जमिनीतून म्हणलं तर निमेटोड असेल, अशा खूप अडचणी येतात. तर यावर आपण कशी मत करतो? तर आम्ही सगळं राम ॲग्रोचं औषध वापरतो. तुम्ही आता या बागेला तुम्ही जे सेटिंग दिसतंय म्हणजे मित्रांनो पण सेटिंग खतरनाक आहे. म्हणजे मी म्हणते 200 प्लस सेटिंग धरून चालू. प्रत्येक झाड 200 प्लस. 200 सेटिंग आहे. कमाल कशाची आहे? राम ॲग्रो, रामा ॲग्रोटेकच्या डाळिंब स्पेशलची. डाळिंब स्पेशल. आता मागच्या वर्षी एका झाडावर किती कॅरेट माल काढत आपण? आपण इथं 1.5 कॅरेट माल निघाला. आणि ह्या वर्षी एका झाडावरती किती माल निघू शकतो? आता आम्हाला याची सर 2.5 कॅरेटची अपेक्षा होती, पण इतका लोड झालाय का 2-2.5 कॅरेट निघते. 2-2.5 कॅरेट. बरं, 2-2.5 कॅरेट तुम्ही म्हणता माल निघतो. आणि झाड असे थकल्यासारखे वाटतात का? नाही, ट्रेस मध्ये वाटतात का झाड? अजिबात नाही. एकदम फ्रेश. एकदम फ्रेश. मित्रांनो, तुमच्या बागेमध्ये काही जरी समस्या असली, म्हणजे आता मला एक सांगा, लोक काय म्हणतात, एकदा वापरलं, 2दा वापरलं, 1-2दा वापरायला पाहिजे का सतत वापरायला पाहिजे? सतत वापरायला पाहिजे, कायमस्वरूपी. तर रेस्पेर मध्ये म्हणजे तुमचं जे शेड्यूल चालू आहे कंपल्सरी, हो, रेस्पेर मध्ये वापरतो. प्लॉट धरल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. त्याला म्हणू नका का काहीच म्हणू नका. नियोजन ताई साहेब पण 50% पाहतात आणि तुम्ही 50%. हा, ताई साहेब ज्यादा पाहते. हा, आता त्यांनी तुम्ही रामा ॲग्रोटेक बद्दल 2 शब्द सांगा. जसं आपण बाग लावलाय तसं रामा ॲग्रोचे प्रोडक्ट हे वापरतोय. तेव्हापासून आम्हाला काही अडचण नाही. काही फवारे वगैरे, बांधणी वगैरे, पहिले तेल्या वगैरे होत्या, आता तसं काहीच नाही. पहिलं तेल्या होतं, आता निमकरण वापरतोय तर तेल्याचं प्रमाण कमी झालंय. म्हणजे प्रत्यक्ष नाहीच, म्हणजे नष्टच झालंय डायरेक्ट. वाढलं, आमची आर्थिक परिस्थिती पण सुधारली. कशामुळे? आणि डाळिंबमुळे. आणि डाळिंब कशामुळे? डाळिंब रामा ॲग्रो. मित्रांनो, आपण ह्या शेतकरी बांधवांच्या तोंडून जाणून घेतलं, त्यांच्या स्वतःच्या तोंडातून, की गेल्या अनेक वर्षापासून, सलग 3 वर्षापासून हे रामा ॲग्रोटेकची दर्जेदार उत्पादने त्यांच्या बागेत ज्या दिवशी चालू केली त्या दिवसापासून कोणताही रोग असेल, काही अडचण असेल, त्याला ते बळी पडले नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळिंबामध्ये भरघोस उत्पादन वाढलं, आर्थिक लाभ झाला आणि जेणेकरून शेतकरी समाधानी झाला. हेच त्यांच्या चेहऱ्यावरचा आज हसू आहे. तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी रामा ॲग्रोटेकचे दर्जेदार उत्पादने आपल्या शेतामध्ये वापरले पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बागेमध्ये तेल्या असू द्या, डांबऱ्या असू द्या, पाकळी कुजा असू द्या, निमेटोड असू द्या, ह्या सगळ्या समस्यांवर उत्तर म्हणजे रामा ॲग्रोटेक, रामा ॲग्रोटेक, रामा ॲग्रोटेक. म्हणूनच आम्ही म्हणत नाही तर रामा येतो कमाल हे, रामा येतो कमाल आहे. शेती तुमची खात्री आमची. रामा येतो कमाल आहे. रामा येतो कमाल आहे. शेती तुमची खात्री आमची. नाद केला पण वाया नाही गेला.